सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा-नेवरी रस्त्यावर सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास बोलेना व मॅग्नट या चारचाकी गाड्यांचा भीषण अपघात झाला। या दोन्ही चारचाकी गाड्या समोरासमोर जोराची धडक झाल्याने या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले। या अपघाताची माहिती विटा पोलिसांना समजल्यानंतर विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व या अपघातात चारचाकी वाहनातील जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून विटा येथील ओमश्री येथील उपचारासाठी दाखल करण्यात आले। यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती, तर या दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला। घटनास्थळी नागरिकांमधून मिळालेली माहिती अशी आहे की विटा-नेवरी रस्त्यावर कवठेमंकाळ तालुक्यातील ढालेवाडी येथील जितेंद्र प्रल्हाद आठवले त्यांचा निसान कंपनीच्या मॅग्नट या चारचाकी गाडीतून सातारा येथून त्यांच्या ढालेवाडी या गावी निघाले होते, तर भूषणगड येथील विकास सरनोबत हे आपल्या कुटुंबियांना सोबत बलेना या चारचाकी गाडीतून विट्याहून भूषणगडकडे निघाले होते। यावेळी विटा-नेवरी रस्त्यावरील छत्रपती शिवाजीनगर पासून पुढे काही अंतरावर या दोन्ही चारचाकी गाड्यांची समोरासमोर जोराची भीषण धडक झाली। या धडकेत बलेनो या चारचाकी गाडीतील दगडू सुदामा सरनोबत वय वर्ष 82 हे गंभीर जखमी झालेत, तर बलेनोमधील स्वाती विकास सरनोबत वय वर्ष 40 आणि वैष्णवी विकास सरनोबत वय वर्ष 22 या दोघी देखील या अपघातात गंभीर जखमी झालेत, अशी माहिती घटनास्थळी नागरिकांमधून मिळाली। हा अपघात इतका भीषण होता की अपघातातील दोनही चारचाकी गाड्यांचा अक्षरशः चुरडा झाला। अपघातानंतर दोन्ही गाडीतील एअर बॅग कार्यान्वित झाल्यामुळे मॅग्नेट गाडीचे चालक विकास सरनोबत यांना सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही। या अपघातानंतर मॅग्नेट गाडीचे चालक जितेंद्र प्रल्हाद आठवले यांनी तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण केलं। तातडीने जखमींवर उपचार सुरू करण्यात आले। सदर या घटनेची नोंद विटा पोलीस ठाण्यात झाली असून या अपघाताचा विटा पोलीस उशीर घटनास्थळी पंचनामा करत होते। या अपघातानंतर घटनास्थळी मात्र बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।